नमस्कार मित्रांनो, आपण आज नायट्रो अल्केनचा स्टडी करणार आहोत. नायट्रो अल्केन हे काय आहे तर नायट्रोजन कंटेनिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड, म्हणजे ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये नायट्रोजन ॲटम्स आहेत असे जे फंक्शनल ग्रुप आहेत त्यामध्ये नायट्रो अल्केन्स हा एक आहे. त्यानंतर अमाइन असेल किंवा डायझोमिथेन असेल, युरिया असेल, असे वेगवेगळ्या टाईपचे नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड आहे. तर त्यातला महत्त्वाचा आहे नायट्रो अल्केन. तर नायट्रो अल्केन म्हणजेच काय? नायट्रो अल्केन्स आर द डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन and it is obtained by replacing one or more hydrogen of alkane by a nitro group. म्हणजेच नायट्रो अल्केन हा काय आहे? अल्केनचा डेरिव्हेटिव्ह आहे आणि अल्केनमधील एखादा हायड्रोजन हा नायट्रो ग्रुपने रिप्लेस केल्यानंतर आपल्याला काय भेटतो? नायट्रो अल्केन भेटतो. मग फॉर एक्झाम्पल नायट्रोमिथेन. मग नायट्रोमिथेन म्हणजेच काय? तर मिथेन ग्रुपचा एक हायड्रोजन नायट्रो ग्रुपने आपण रिप्लेस केला, त्यापासून नायट्रोमिथेन तयार झाला. तर असे व्हेरियस टाईपचे नायट्रो अल्केन्स आहेत. खाली एक्झाम्पल दिलेले आहेत बघा. नायट्रोमिथेन, नायट्रो इथेन, नायट्रोप्रोपेन, 2 नायट्रोप्रोपेन, नायट्रोबेन्झीन, फिनिल नायट्रोइथेन आर द नंबर ऑफ एक्झाम्पल्स ऑफ नायट्रो अल्केन. मग नायट्रो अल्केनचं स्ट्रक्चर कसं आहे? जनरल फॉर्म्युला आहे नायट्रो अल्केनचा RnO2. R means any alkyl or aryl group. Then the preparation method of नायट्रो अल्केन. आता आपण नायट्रो अल्केन कसा प्रिपेअर करायचा? तर पहिली मेथड आहे नायट्रेशन ऑफ अल्केन. जनरल first method is a nitration method in which nitration of alkane to give the नायट्रो अल्केन. यामध्ये दोन टाईपच्या मेथड्स आहेत. एक लिक्विड फेज नायट्रेशन आणि एक वेपर फेज नायट्रेशन. इन वेपर फेज नायट्रेशन अल्केन इज heated with concentrated nitric acid under pressure at high temperature to give the नायट्रो अल्केन. म्हणजेच अल्केन आणि कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड हे काय हायर टेम्परेचरला आपण अंडर प्रेशर आपण हीट करायचं आहे आणि आपल्याला प्रोडक्ट भेटतो नायट्रो अल्केन. इन लिक्विड फेज, तर लिक्विड फेजमध्ये काय होतं? हायड्रोकार्बन्स म्हणजेच अल्केन्स हे नायट्रिक ॲसिड सोबत हीट करायचे 140 डिग्री सेल्सिअसला. इथं आपण प्रेशर अप्लाय केलेला नाही. इथं फक्त हायड्रोकार्बन्स म्हणजेच अल्केन आणि नायट्रिक ॲसिड आपण हीट करायचं आहे 140 डिग्री सेल्सिअसला आणि आपल्याला प्रोडक्ट भेटतो नायट्रो अल्केन. तर रिॲक्शन बघा. प्रोपेन when treated with HNO3 at 140 degree Celsius to give the number of different product, that is nitromethane, nitroethane, or nitropropane. This liquid phase nitration is slow reaction and it gives a polynitroalkane as a product. कारण इथं आपण प्रेशर अप्लाय केलेलं नाही आहे लिक्विड फेजमध्ये आणि लोअर टेम्परेचरला आपण हीट करतो, त्यामुळे जी अल्केनची किंवा हायड्रोकार्बनची जी चेन असते ती ब्रेक होते आणि नंबर ऑफ प्रोडक्ट्स आपल्याला भेटतात. आणि वेपर फेज नायट्रेशनमध्ये आपल्याला सिंगल प्रोडक्ट भेटतो. तिथे बघा, प्रोपेन आपण नायट्रिक ॲसिड सोबत हीट केला आहे 150 to 475 डिग्री सेल्सिअस, आपल्याला काय भेटला? नायट्रो प्रोपेन. तर ही आहे फर्स्ट मेथड नायट्रेशन ऑफ अल्केन. कशासाठी? प्रिपरेशन ऑफ नायट्रो अल्केनची. त्यानंतर सेकंड मेथड आहे फ्रॉम अल्किल हलाइड. मग आता या मेथडमध्ये अल्किल हलाइड, मग ते कोणते असतील? अल्किल ब्रोमाइड, क्लोराइड किंवा आयोडाइड. तर हे अल्किल हलाइड हा सिल्वर नायट्रेट सोबत रिएक्शन करायची इन ॲक्वियस इथेनॉलिक सोल्युशन. म्हणजे
सॉल्व्हंट आपण इथे काय यूज केलंय, इथेनॉल यूज केले. मग द हिटिंग ऑफ अल्किल हलाइड विथ सिल्वर नायट्रेट इन ॲक्वियस इथेनॉलिक सोल्युशन टू यूज अ नायट्रो अल्केन. मग या रिॲक्शनमध्ये काय होतं, द अल्किल हलाइड मधला जो हॅलोजन आहे तो कशाने रिप्लेस होतो, NO2 ग्रुपने रिप्लेस होतो. मग एक्झाम्पल बघा, क्लोरोमिथेन जर घेतला आपण, तर क्लोरोमिथेन मध्ये हा Cl जो ग्रुप आहे तो आपण सिम्पली NO2 ग्रुपने रिप्लेस केलेला आहे आणि बाय प्रोडक्ट सिल्वर हलाइड भेटतो. तसंच सेकंड एक्झाम्पल आहे ब्रोमो इथेन. मग ब्रोमो इथेनची सिल्वर नायट्रेट सोबत रिएक्शन केली तर आपल्याला नायट्रो इथेन भेटतो आणि बाय प्रोडक्ट जो आहे सिल्वर ब्रोमाइड भेटतो. तर ही सिंपल रिएक्शन आहे. यामध्ये अल्किल हलाइड आपण सिल्वर नायट्रेट सोबत रिएक्शन करायची आणि इथेनॉलिक कंडिशनमध्ये आपल्याला नायट्रो अल्केन मिळतो. त्यानंतर थर्ड मेथड आहे फ्रॉम हॅलोजिनो ॲसिटिक ॲसिड, म्हणजे क्लोरो ॲसिटिक ॲसिड असेल किंवा डायक्लोरो ॲसिटिक ॲसिड, डायब्रोमो ॲसिटिक ॲसिड असेल, तर सबस्टिट्यूटेड हॅलोजन हॅलो ॲसिड सोबत आपण सोडियम हायड्रॉक्साईडची रिएक्शन केली तर आपल्याला इंटरमिडिएट भेटतो सोडियम ॲसिटेट आणि त्याची रिएक्शन आपण NaNO2 सोबत केली तर आपल्याला फायनल प्रोडक्ट भेटतो नायट्रो अल्केन. ही 2 स्टेप रिएक्शन आहे. यामध्ये काय केलं जातं, नायट्रोमिथेन, फॉर एक्झाम्पल नायट्रोमिथेन इज प्रिपेअर्ड बाय बॉइलिंग an aqueous solution of sodium nitrate with sodium salt of halogenoacetic acid. सोडियम सॉल्ट ऑफ हॅलोजिनोॲसिटिक ॲसिड हे आपण फर्स्ट स्टेपमध्ये बनवतो. क्लोरो ॲसिटिक ॲसिडची रिएक्शन NaOH सोबत केल्यानंतर आपल्याला काय भेटतं, सोडियम सॉल्ट ऑफ हॅलोजिनोॲसिटिक ॲसिड फर्स्ट स्टेपमध्ये. मग ते सोडियम सॉल्ट ऑफ हॅलोजिनोॲसिटिक ॲसिड याची रिएक्शन कशासोबत करायची, सोडियम नायट्रेट NaNO2 सोबत करायची. मग आपल्याला प्रोडक्ट भेटतो नायट्रोमिथेन. त्यानंतर आहे फोर्थ स्टेप, ती आहे अल्फा नायट्रो अल्किन्स, म्हणजे अनसॅच्युरेटेड जे अल्किन्स आहे त्यांच्यापासून आपण नायट्रो अल्केन्स बनवू शकतो. मग यामध्ये सिम्पली हायड्रोलिसिस रिएक्शन आहे ही. नायट्रो अल्किन्स जे आहेत त्यांचं हायड्रोलिसिस करायचं इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड ऑर अल्कली टू यूज अ मेजर प्रोडक्ट नायट्रो अल्किन्स, आणि बाय प्रोडक्ट कार्बोनिल कंपाऊंड्स तयार होतात, कीटोन वगैरे. आणि फिफ्थ स्टेप आहे फ्रॉम प्रायमरी अमाइन. आता यामध्ये अमाइन्स असतील प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. तर ह्या अमाइन्सची रिॲक्शन केमिनोफोर सोबत केली तर आपल्याला नायट्रो अल्केन्स मिळतात. आता केमिनोफोर काय आहे, हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे, म्हणजे जिथं अमाइन्सचं ऑक्सिडेशन होतं आणि कन्व्हर्जन नायट्रो ग्रुपमध्ये होतं. NH2 ग्रुपचं कन्व्हर्जन आपण NO2 मध्ये करतो. मग tertiary nitro compound can be prepared by the oxidation of primary amine containing nitro group linked to the tertiary carbon with or by using potassium permanganate. त्यानंतर आहे फिजिकल प्रॉपर्टीज. मग फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये बघा, ॲलिफॅटिक नायट्रो अल्केन्स आर कलरलेस लिक्विड विथ प्लेझंट स्मेल. जे ॲलिफॅटिक आहेत, ॲरोमॅटिक म्हणजेच नायट्रो ग्रुप बेन्झिनला अटॅच असेल किंवा त्या नायट्रो कंपाऊंडमध्ये, नायट्रो अल्केन्समध्ये जर ॲरोमॅटिक रिंग असेल नसेल, त्यांना आपण काय म्हणतो, ॲलिफॅटिक नायट्रो अल्केन्स म्हणतो. तर असे जे नायट्रो अल्केन्स असतात ते कलरलेस लिक्विड असतात आणि त्यांचा प्लेझंट स्मेल असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे नायट्रो अल्केन्स हॅव हायर बॉइलिंग पॉईंट. आता बॉइलिंग पॉईंट कशावर डिपेंड असतो, तर बॉइलिंग पॉईंट त्याच्या स्ट्रक्चरवर डिपेंड असतो. नायट्रो अल्केनमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स आहेत, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. दे हॅव ॲबिलिटी टू फॉर्म हायड्रोजन बॉन्ड. सो
they forms a hydrogen bond, hence energy required to boil is required more. म्हणजेच नायट्रो अल्केन्स हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करत असल्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट हा वाढतो. त्यानंतर नायट्रो अल्केन्स आर स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर, म्हणजे नायट्रो अल्केन हे वॉटरमध्ये पार्शियली सोल्युबल आहे, कम्प्लिटली सोल्युबल नाही, स्पॅरिंगली सोल्युबल. म्हणजे आपण नायट्रो अल्केन्स जर पाण्यात टाकले तर ते कम्प्लिटली डिझॉल्व्ह होत नाही वॉटरमध्ये, ते पार्शियली डिझॉल्व्ह होतात, म्हणून आपण त्यांना स्पॅरिंगली सोल्युबल म्हणतो. त्यानंतर नायट्रो अल्केन आर पोलार ड्यू टू प्रेझेन्स ऑफ नायट्रो. आता नायट्रो ग्रुप नायट्रो अल्केनमध्ये असतो, त्यामध्ये ऑक्सिजन एक एक जो ऑक्सिजन आहे तो डबल बॉन्डेड आहे आणि एक ऑक्सिजन आहे तो सिंगल बॉन्डेड आहे आणि त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजेच नायट्रो ग्रुप हा पोलार ग्रुप आहे. आणि तो निगेटिव्ह चार्ज जो आहे ऑक्सिजनवरती नायट्रोजन ग्रुपच्या, तो डिलोकलायझेशनमध्ये असतो, 2 ऑक्सिजनच्या डिलोकलायझेशनमध्ये असतो, त्यामुळे ते क्वाईट स्टेबल असतात ॲज कम्पेअर टू अदर पोलार मॉलिक्यूल. आणि लास्ट प्रॉपर्टी आहे, दे आर हायली एक्सप्लोजिव्ह एस्पेशली व्हेन कंपाऊंड कंटेन मोर दॅन 1 नायट्रो ग्रुप. आपण TNTचं एक्झाम्पल बघितलं, टेट्रा नायट्रो ट्युलिन, तर यामध्ये 3 नायट्रो ग्रुप्स आहेत, त्यामुळे तो एक्सप्लोजिव्ह. म्हणजेच सिंगल नायट्रो ग्रुप असेल तर तो कमी एक्सप्लोजिव्ह असतो किंवा हजार्डस नसतो, पण जसे जसे नंबर ऑफ नायट्रोजन ग्रुप जर वाढत गेले एखाद्या नायट्रो अल्केन्समध्ये तर तो एक्सप्लोजिव्ह होत जातो. तर हे या आहेत फिजिकल प्रॉपर्टीज. मग आपण आज बघितलं की नायट्रो अल्केन्स म्हणजे काय, त्याची प्रिपरेशन्स आणि फिजिकल प्रॉपर्टीज.